भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमगाव शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात पार पडले। शहरामध्ये सकाळपासूनच देशभक्तीचे वातावरण पसरले होते। प्रत्येक ठिकाणी तिरंगा फडकवत असताना भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। आमगावच्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। यावेळी तहसीलदार मोनिका कांबळे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले। राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले। पोलीस स्टेशन आमगाव या ठिकाणी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले, ज्यात अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नगर परिषद आमगाव या ठिकाणी प्रशासकीय अधीक्षक अस्मिता सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आमगाव या ठिकाणी देवकांत बहेकार यांच्या हस्ते, तर मार्तंडराव जिल्हा परिषद शाळा आमगाव या ठिकाणी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मालती पोचलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकले। संपूर्ण शहरात झालेल्या या कार्यक्रमांना विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग आणि गणमान्य व्यक्ती, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।